ज्या दिवशी केस धुते ना त्या दिवशी जर व्यवस्थित केस नाही वाळवली तर माझं नक्की डोकं दुखतं. इथं केस माझी व्यवस्थित कोरडी झाल्यानंतर टॉवेल मी वाळत घातला आणि नंतर ह्याचं बघा कसं असतं, जर स्वतः ब्रश करायचा म्हटल्यावर पेस्ट त्याला जास्त लागते. इथं मी ना रात्री शाबू भिजत घातला होता आणि काल मी ना इडली केली होती, त्याचंच पीठ राहिलं होतं. ह्या दोघांना उत्तप्पा डोसा करून दिला. ह्याला डोसा खूप आवडतो. तर मी खाली जाऊन बटाटे आणि दही घेऊन आले. तर इथे बघा बटाटे तर माझे 5-6 बटाटे तर असेच खराब निघाले. खिचडी करून घेतली मी आणि त्या चाळणीचा तर माझा कान मोडलेलाच आहे. बऱ्याच जणांच्यात मी बघितलंय कान मोडलेलाच असतो, माझा पण मोडलाच आहे. इथं चहा बनवत बनवत मी खपली गाऊन निवडत होते, तर मला चहा बनवा एवढा वेळ लागला. मला बघायला आले की नक्की ही गेली कुठं, काय करत्या. तर मी गहू निवडत होते. नंतर आम्हाला देवाला जायचं होतं म्हणून आम्ही देवाला गेलो होतो, पण मंदिर बंदच होतं गणपतीचं. बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं आणि येता येता मेडिकलमध्ये थांबून माझ्यासाठी सर्दीच्या गोळ्या घेतल्या, कारण मला सर्दी झाली होती, जरा बरं वाटत नव्हतं. मी जेवायला काही जास्त बनवलं नव्हतं, बटाट्याच्या काचऱ्या, चपाती, खीर असं एवढंच बनवलं होतं. नंतर चंद्रोदय 8:30चा होता, 9ला चंद्र आला तेव्हा मी चंद्राची अशी पूजा करून घेतली आणि माझं सगळं आवरून घेतलं. छोले मला उद्यासाठी भिजवायचे होते, छोले भिजत घालून घेतले आणि झोपताना मी तोंड वगैरे धुते, हे ग्लिसरीन गुलाबजल लावत असते, वेणी वगैरे घालते आणि गोळी खायची होती ती खाऊन घेतली. चला बाय.